येळकोट 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 अरे येळकोट येळकोट. या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजा भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन वंदन करून या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून आजच्या या धाराशिव नगरीतील ओबीसी महाएल्गार मेळाव्यास आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित बाळासाहेब आंबेडकर, या ठिकाणी ज्यांनी महाराष्ट्रातील वंजारी समाजाची चेतना जागवली असे कोयतावीर माझे मित्र आदरणीय टी.पी. मुंडे सर, ज्यांनी कोकणातील कुणबी समाजाच्या व्यथा आपल्यापुढे मांडल्या, ते आमचे ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी बावकर साहेब, आणि मुंबईला वेढा ज्या आगऱ्या कोळी समाजांचा पडलेला आहे ते आगरी कोळी समाजाचे नेते आदरणीय जे.डी. तांडेल साहेब, रामोशी समाज नेते आदरणीय अनंता चव्हाण साहेब, सुदर्शन घेरडेजी, या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक श्री सचिन शेंडगे, अर्जुन सलगरजी, दीपक जाधवजी, उमेश मोराळेजी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या ओबीसी आणि दलित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्याला एक म्हण म्हणायची आपल्याला की खूप तुम्हा सगळ्यांना माहिती आहे ती म्हण की काठीनं घोंगडं घेऊ द्या की र, नाही जत्रा नाही आता, काठीनं घोंगडं घेऊ द्या की र आणि मला बी विधानसभेत जाऊ द्या की र. आता जत्रा बंद झाल्या, आता मुंबई विधानसभा आणि मंत्रालयात आपल्याला जायचं आहे आणि म्हणून म्हणलं मी काठीनं घोंगडं घेऊ द्या की र आणि आपल्याला विधानसभेत आणि पार्लमेंटमध्ये आपल्याला जाऊ द्या की र. या ठिकाणी विधानसभेत जायचं असेल तर काय करायला पाहिजे आपल्याला तर सांगायची आवश्यकता नाही. मुंडे साहेबांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलंय, काय जे काय 4 पैसे मिळतील ते घ्यायचे आणि काय घोडभर सुद्धा मिळते माझ्या मते, नाही का, आणि काय अर्धा पाव किलो हे पण मिळतं. पण हे सगळं घ्यायचं, सोडायचं नाही, कारण ही आपल्याच बापाची कमाई आहे, हे ह्यांच्या बापाची कमाई नाही आहे. ते सगळं घ्यायचं आणि या ठिकाणी येणारी लोकसभा असेल, विधानसभा असेल, यामध्ये यांना सोडायचं नाही हा निश्चय करण्यासाठी आजचा महाएल्गार मेळावा आहे. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला की आमच्या आरक्षणाचं संरक्षण कसं करायचं, काय करायचं, हे ओबीसीचं आरक्षण आम्हाला या ठिकाणी ज्यांचे नातू बसलेले आहेत त्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलं आणि आज तेच आरक्षण जे आहे या महाराष्ट्रातला धनदांडगा सत्ताधारी असलेला असा मराठा समाज हा हे आरक्षण आता हिसकावून घेऊ पाहत आहे. पण महाराष्ट्रातील मराठ्यांनो एक लक्षात ठेवा, आता हा लढा काय एकटा ओबीसींचा राहिलेला नाही. ज्यांनी आम्हाला आरक्षण दिलं त्याचा रक्ताचा नातेवाईक, त्यांचा नातू आमच्या सोबत आहे. आता या महाराष्ट्रात कुणाची हिंमत नाही ओबीसीच्या आरक्षणाला हात लावायची. मगाशी कुणी सांगितले की ज्या मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार आम्हाला आरक्षण मिळालं त्यावेळी यांनी हे विषाचा प्याला आहे म्हणून सांगितलं. मग आज तुम्हाला हे विष का गोड वाटायला लागलंय बाबांनो? आमचं विष आहे ना, आमचं आम्ही पितोय ना. आणि आज त्याच आरक्षणामध्ये
त्या मंडल आयोगाच्या शिफारशी ज्यावेळी ह्यांनी टोकाचा विरोध केला ते आज मंडळी म्हणतात की आम्हाला ओबीसीतनंच आरक्षण पाहिजे. का रे बाबा, तुला आरक्षण आहे ना. मराठा समाजाला आज या महाराष्ट्रामध्ये घटनात्मक आरक्षण आहे का नाही हा माझा प्रश्न आहे. तर ते आहे, घटनात्मक आहे तर ते पण आहे. आता ह्याने घेतलंय का, ते घेतलंय. किती घेतलंय? 10% 8% आरक्षण ह्यांनी घेतलेलं आहे. पण तरी सुद्धा पोट भरत नाही. नाही म्हणे आम्हाला ओबीसीतलंच पाहिजे, आम्हाला ओबीसीतच पाहिजे, कुणब्याचा दाखला पाहिजे. आता कुणब्यांचे भोग काय असतात तो तुम्हाला बावकर साहेबांनी सांगितलं की लंगोटी घातल्याशिवाय यांच्या घरासमोर जायची सुद्धा परवानगी ह्यांना नव्हती. मग तुम्हाला ह्याच कुणब्याचा तुम्हाला दाखला पाहिजे ना. मग 10 वर्ष घाला की लंगोटी, बघा काय होतं. हे भोग भोगायचे नाहीयेत, नुसतं सर्टिफिकेट पाहिजे. बॅकडोर एंट्री मुळीच होणार नाही. कारण हे जे भोग तुम्ही न भोगता तुम्ही जे मागताय ह्यालाच सामाजिक आरक्षण म्हणतात. सामाजिक मागासलेपण जे आहे ते तुम्ही भोगलेले नाहीत. एका तो भवर नावाचा एक मराठा समाज उद्योजक आहे, त्याने म्हणलं बहिष्कार टाका ह्यांच्यावरती, ह्यांच्या रोजगार बंद करा, ह्यांच्या दुकानात सामान सुद्धा घ्यायचं नाही. अशा प्रकारे एक सामाजिक बहिष्कार जो आहे त्या बहिष्काराची सुद्धा भाषा या आंदोलनामध्ये झाली. आणि आता त्या भवनाला मी सांगू इच्छितो की तुम्ही आमच्या बहिष्कार टाकाल, पण आमच्या नाभिक समाज बांधवांनी तुमच्या बहिष्कार टाकला तर उवा मारण्याशिवाय दुसरा काही तुम्हाला काम राहणार नाही. त्यामुळे ही बहिष्काराची बाधा बंद करा आणि सरळ घटनात्मक आरक्षण तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही गुमान घ्या. तुम्ही जर ओबीसीच्या आरक्षणाला नादाला लागाल तर ही ओबीसी जनता जी आहे ते तुम्हाला सोडल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. आज सत्ता त्यांची आहे, आम्हाला मान्य आहे. इथला आमदार काय नाव त्याचं, कैलास पाटील नाही, ह्यो इथला आमदार म्हणे मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायला पाहिजे म्हणून मंत्राला टाळे मारायला ह्यो पट्ट्या पुढं वावे पट्ट्या. तुला काय फक्त मराठ्यांनी मतं दिली होई, ह्या गरिबांची मदत तुला मिळाली नाही का? आता हे खपवून घ्यायचं नाही, ते मंदिर आमचं पण आहे, त्यात आमचा पण अधिकार आहे. आणि आता 24ला हे पट्ट्या मतं मागा येणार आहे, ह्याचा कार्यक्रम करायचा का? 160 मधले या ठिकाणी किती आहेत? या धाराशिव जिल्ह्यामध्ये 160 मधले माझ्यामधले 3 आमदार आहेत, एक मागासवर्गीय आहे. तिघांची पण विकेट काढायची आपल्याला, तिन्ही इथं ओबीसी आणायचे आहेत. आणि एक मागासवर्गीय जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांचा भक्त असला पाहिजे, त्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचं आपल्याला. म्हणजे चावींचा कार्यक्रम ते आपलेच असणार या ठिकाणी. आणि हे आपल्याला घडवायचं आहे. त्याशिवाय आपल्याला आता या ठिकाणी महाराष्ट्रात गावागावामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मानासन्मानानं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्याला मिळणार नाहीये. मी काही ऐकलं काही गावातून, ज्या गावात एका दुसरं लोहाराचं कुंभाराचं घर आहे ती मंडळी आता गाव सोडून शहरामध्ये चाललेली आहेत. म्हणजे पूर्ण काय आपल्याकडे वाढवून ठेवलेलं आहे हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून हे आरक्षण जे आहे हे कुठल्याही परिस्थितीत आपल्याला वाचवायचं आहे. म्हणून आतापर्यंत आम्ही ओबीसी सगळे नेते, भुजबळ साहेब असतील, आम्ही सगळे नेते मंडळी या महाराष्ट्रामध्ये एल्गार सभा घेत होतो. परंतु आता आमच्या सोबत या महाराष्ट्राची तिसरी शक्ती जी आहे ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची शक्ती, ती आता आमच्या सोबत आहे. त्यामुळं आता ह्या आरक्षणाचा नाद कोणी करायचा नाही. आता ह्याला 440चा करंट आलेला आहे. 400चा माहित आहे ना, 440 करंट माझा कुणाला सोसत नाही. आणि ओ पाहुणं, ओ पाटील, नाद करायचा नाही, नाद करायचा नाही. या ठिकाणी मराठ्यांना गरिबी आले म्हणे. अरे वा, काय गरिबी आहे.
आंदोलनासाठी 10 लाख गाड्या, 200 जेसीबीतनं फुलं उधळणे, हेलिकॉप्टर मध्ये फुलं उधळायची, 1000 कोटीचं डिझेल पेट्रोल. अरे वा रे गरिबी. मी पंढरपूरला आपला असाच मेळावा होता, एल्गार मेळावा. त्या ठिकाणी विठ्ठलाला साकडं घातलं की एवढी मोठी असली गरिबी जी आहे, हे विठ्ठला, हे पांडुरंगा, असली गरिबी आमच्या ह्या ओबीसीच्या वाट्याला, दलितांच्या वाट्याला पण येऊ दे की बाबा. तुम्हाला गरिबी कुणी आणली आहे? आम्ही आणली? ओबीसीने आणली? दलितांनी आणलेली आहे? तुमच्यावर गरिबी कुणी आणलेली आहे? माझ्या मतदारसंघामध्ये, मी जत मतदारसंघातून आमदार होतो त्यावेळी तिथले मराठे असतील, धनगर असतील, ओबीसी सगळ्यांची गरिबी मी हटवली. त्या ठिकाणी त्यांना मी आरक्षण दिलं नाही. मराठ्यांना तिथल्या मी तिथं पाणी आणून दिलं, त्यांना बंधारे दिले, त्यांना विहिरी दिल्या, त्यांना खतं बांधावर जाऊन दिली. त्या ठिकाणी पवनचक्क्या आणल्या, 2500 पवनचक्क्या त्या ठिकाणी आणल्या. आणि त्यांची गरिबी आज एक सुद्धा मराठा त्या ठिकाणी गरीब दिसणार नाही. एका दुसरा असेल, कारण गरिबी ही 100% कुठंच कमी होत नाही. आज अमेरिकेत सुद्धा गरिबी आहे, परंतु तिथला मराठा समाज जो आहे आज लखपती झाले आहेत. ऊसाचे बळी फुडलेले आहेत, द्राक्षाच्या बागा फुडलेल्या आहेत, डाळिंबाच्या बागा फुडलेल्या आहेत. एकेका वर्षाला एकेका 5-5, 6-6 लाख रुपये त्या ठिकाणी उत्पन्न काढत आहे. मग गरिबी आरक्षण न देता हटवू शकतो ना? मग तुमची गरिबी कुणी ही केली नाही. तुमचे सगळे भाऊबंद, तुमचे पायी पावणे ना, तेच आमदार, तेच खासदार, तेच कृषी मंत्री ट्रॅक्टरवरनं फोटो काढायचे आणि मतं मागायची. मग आता काय झालं? तुमची गरिबी तुम्हाला हटवायची आहे ना? आता ओबीसी आणि दलितांचं राज्य 24ला आणा. तुमची गरिबी 5 वर्षामध्ये आम्ही हटवल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द या ठिकाणी आम्ही देत आहे. या ठिकाणी आता 54 लाख नोंदी सापडल्या. जरांगी आता इतके दिवस म्हणत होते 54 लाख नोंदी, 54 लाख नोंदी. इकडं महाराष्ट्र सरकार आम्हाला सांगायचं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहे. म्हटलं बरं झालं. शिंदे सरकार ते म्हणतायत, देवेंद्र फडणवीस म्हणताय की आमचा डीएनएच ओबीसी आहे म्हणते. तिकडं अजितदादा म्हणतायत की आम्ही ओबीसीला धक्का लावून देणार नाही. मग आता काय झालंय? धक्का लागला का नाही? या ठिकाणी आतापर्यंत जरांगे सांगत होते, आम्ही गप होतो, आम्ही पण वेट अँड वॉचच्या भूमिकेत होतो. परंतु 18 जानेवारीला त्यांनी हा GR काढला. सगळ्या कलेक्टरला आदेश दिले की शिंदे समिती नेमलेली आहे. शिंदे समितीचा GR रात्री 2:45 वाजता काढलेला आहे. 2:45 वाजता. अरे एकाहत्तर GR दिवसा ढवळे आमच्यासाठी काढा ना. तर हा GR काढला आणि शिंदे समितीने नोंदी तपासल्या, कुणब्यांच्या नोंदी, कुठल्या निजाम काळातल्या नोंदी. आम्हाला वाटलं की ठीक आहे 5-25 नोंदी सापडल्या असतील, पण जरांगेच म्हणायचे 54 लाख 54 लाख 54 लाख, पण सरकारकडनं कोणीच म्हणत नव्हतं. पण 18 जानेवारीला जो GR काढला त्याच्यामध्ये सरकार म्हणतंय की शिंदे समितीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या नोंदी तपासल्या त्या नोंदीमध्ये 54 लाख नोंदी आढळलेल्या आहेत. आणि त्या 54 लाख नोंदी ज्या आढळलेल्या आहेत त्या सगळ्या मराठ्यांना 8 दिवसाच्या आतमध्ये गावागावात बोर्ड लावून त्यांना सर्टिफिकेट इश्यू करा, असा आदेश जो आहे तो या सरकारनं काढलेला आहे. म्हणजे धक्का लागला का नाही? ओबीसी आरक्षणात धक्का लागला मी तुम्हाला विचारतोय. आणि आता त्यांचे नातेवाईक, त्यांचे सगळे सोयरे हे किमान 5-6 जरी धरले तरी 2.5-3 कोटी मराठा समाजाला ह्या कुणब्यांच्या नोंदी देणार आहेत. म्हणजे सगळंच आरक्षण जे आहे, सगळंच आरक्षण हस्तगत करायचा हा प्लॅन जो आहे ह्या सरकारनं केलेला आहे. आणि म्हणून याचा धिक्कार जो आहे तो मी आजच्या सभेमध्ये करत आहे. आणि म्हणून हा धिक्कार करण्यासाठी 26 तारखेला आम्ही आझाद मैदानमध्ये सगळ्या ओबीसीला आवाहन केलेलं आहे की 26 तारखेला आपलं आरक्षण गिळंकृत करायला जरांगे त्या ठिकाणी येत आहे, कोट्यावधी समाज त्या ठिकाणी येत आहे. पण त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा घरात बसून चालणार नाही. त्या ठिकाणी 26 तारखेला आझाद मैदानमध्ये ओबीसी सुद्धा जे आहे ते धिक्कार आंदोलन त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आम्ही सरकारला दिलेला आहे. माझी विनंती आहे महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांना की आता घरात बसायची वेळ राहिलेली नाही.
26 तारखेला तुम्ही मुंबईला धडका आणि कुठल्याही परिस्थितीत हे आरक्षण जे आहे ह्यातला 1% सुद्धा या ठिकाणी आम्ही घेऊ देणार नाही असा इशारा जो आहे तो या सरकारला आपल्याला द्यावाच लागेल. नाहीतर आपल्या पिढ्या ज्या आहेत या ठिकाणी गावागावामध्ये गुलाम झाल्याशिवाय राहणार नाहीत. या ठिकाणी तेलीमाळी साळी कुस्ती कुमार सगळे गाव कुस्ता राहणारे मंडळी आहेत. माझं आपल्याला आजच्या वेळात एकच सांगणं आहे की मागं आपल्याला माहित आहे की जरांगे भुजबळांना म्हणाले की भुजबळांना पाडल्याशिवाय राहणार नाही, भुजबळांना पाडल्याशिवाय राहणार नाही. आमची 1 लाख मतं आहेत मराठ्यांची, कुठे 1.25 लाख मतं आहेत. आणि ज्यावेळी मी बघितलं आईला म्हटलं लई चाललंय यांचं आता काय. आणि म्हणून एक दिवशी त्या दिवशी नांदेडला मी होतो आणि पत्रकाराने मला विचारलं, अहो ते सारखं असं म्हणतात की भुजबळाला पाडणार कोणी, आम्ही भुजबळाला बघणार. मी म्हणलं ठीक आहे, भुजबळांना पाडणार हा, 1 भुजबळ तुम्ही पाडाल, आम्ही 160 मराठे पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यामध्ये दिलेला आहे. पाडायचं का ना, 160 पाडायचे का, 160 पाडायचे का, मागचे लोक सांगा. प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक सभेमध्ये 160 पाडायचा निर्धार जो आता या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी धाराशिव मधले त्यातले 3 आहेत, धाराशिव मध्ये 3 आहेत, ते तिन्ही पाडायचे ना. हा, तिन्ही त्या ठिकाणी पाडायचे आणि ओबीसी आणि दलित त्या ठिकाणी निवडून आणायचे. आणि या येणाऱ्या 24 तारखे 24चं जे सरकार आहे ते सरकार आपलं आणायचं आहे. आता सरकारने आपल्या आरक्षणात धक्का लावलेला आहे. या सरकारने आपला विश्वासघात केलेला आहे. एकीकडे शिंदे साहेब म्हणतात की आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहे, आपण तुम्ही कोणाला देणार आहे. आता सगळेच जर कुणबी झाले तर मराठा समाज नावाला सुद्धा उरणार नाही महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला माहित आहे का, मिलिटरीमध्ये मराठा लाईट इन्फंट्री ब्रिगेड असं काहीतरी आहे, मराठा बटालियन आहे. आता त्याचं नाव बदलायला लागेल. आता तुम्ही सगळे कुणबी म्हणून घेता ना, तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे, आरक्षण पाहिजे. आता त्या बटालियनचं नाव कुणबी बटालियन ठेवावं लागेल. मराठा क्रांती ठोक मोर्चा, आता त्याचं काय करायचं, त्याचं बी नाव आता कुणबी क्रांती ठोक मोर्चा. मराठा महासंघाचं काय करायचं, आता तो पण कुणबी महासंघ होणार का. म्हणजे सगळे मराठी आता कुणबी होणार आहेत. पण एक लक्षात ठेवा, कुणबीचा ज्या मराठ्यानं दाखला घेतला की त्याला पुन्हा मराठा होता येणार नाही, त्याचे परतीचे दोर कापलेले असतील, हा इशारा जो आहे तो इशारा मी या मराठा समाजाला देत आहे, त्यांना सावध करत आहे. कारण आता रोहिणी आयोग या ठिकाणी येत आहे. या रोहिणी आयोगामध्ये 27% आरक्षणाचं आता 9% जे आहे अशा प्रकारे आता या ठिकाणी विभाजन होणार आहे. आणि त्या 9%मध्ये कुठल्या तरी 9% ह्या मराठा समाजाला कुणबीचे दाखले घेऊन जायला लागणार आहे. आज ओबीसीचं आज या ठिकाणी मेरिट बघितलं तर 86% 96% पर्यंत गेलेलं आहे. जर मराठा कुणबी दाखला घेऊन या ठिकाणी आरक्षणात आला तर त्याला आमच्या मुलांशी 86 ते 96% मार्कात तुम्हाला कॉम्पिटिशन करायला लागेल. तुमचा त्या ठिकाणी सुद्धा निभाव आमची ओबीसीची पोरं तुम्हाला लागू देणार नाहीत. त्यामुळे त्यातलं तुम्हाला फक्त 2% मिळणार आहे. त्यामुळं या महाराष्ट्रात तमाम मराठा समाजाला मी आवाहन करतो की कुणबी दाखला घ्यायच्या आधी तुम्ही विचार करा. कारण वन्स बॅकवर्ड ऑलवेज बॅकवर्ड, एकदा मागासवर्गीय झाला की तुम्ही कायम मागासवर्गीय झालेला आहे. आतापर्यंत सगळ्या आयोगाने या ठिकाणी मराठा समाजाला मागासवर्गीय नाही असं सिद्ध झालेलं आहे. असं सिद्ध झालं असताना मी मगाशी आंबेडकर साहेबांशी बोलत होतो की घटनेमध्ये ही ज्यावेळी देश स्वतंत्र झाल्यानंतर घटनेनुसार सगळ्या जमातीचं सर्वेक्षण झालं. त्या ठिकाणी मराठ्यांचं झालं, ओबीसीचं झालं, दलितांचं झालं आणि कोण मागासलेला आहे कोण नाही मागासलेला हे सगळं ठरलंय. आणि त्यानुसार मराठा हा मागासला नाही असं स्पष्ट झालेलं आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा सिद्ध केलेलं आहे. मग आता हा जो बॅकडोर एंट्री जी आहे की आम्ही कुणबी दाखले घेऊन आम्ही ओबीसीत प्रवेश करणार, म्हणजे मागासलं पण सिद्ध न करता तुम्ही कुणब्याचे दाखले घेऊन येणार असाल तर माझं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही चोपटला काय, तुम्ही 1 कोटी दाखले घेऊन जरी आलात तर तुमचा एक पण दाखला
आम्ही तुम्हाला सहजपणे मिळवू देणार नाही। आम्ही हे आव्हान घटनात्मक दृष्ट्या आम्ही आव्हान कोर्टात देणार आहोत। एकीकडे कोर्टाची लढाई, दुसरीकडे राजकीय लढाई आणि दुसरीकडे सामाजिक लढाई, ह्या तिन्ही पातळ्यावरती आता ओबीसी आणि दलित समाज या ठिकाणी आता लढाई लढणार आहे। तुमचा एक पण दाखला जो आहे तो आम्हाला मंजूर नाही। महाराष्ट्र शासनाला मी या सभेतून इशारा देत आहे की उद्याच्या उद्या हे सगळं थांबवा, नाहीतर 26 तारखेपासून या महाराष्ट्रातला ओबीसी समाज जो आहे तो या ठिकाणी रस्त्यावर उतरून रस्त्याची लढाई केल्याशिवाय राहणार नाही। आणि तरी सुद्धा तुम्ही हे जर केलं, कारण आता आरक्षणाचं सर्वेक्षण चालू आहे, बंगल्यात जरी बसून सर्वेक्षण केलं तर म्हणता आम्ही झोपडी आहे। म्हणजे किती खोटं, किती बोगसगिरी करायची, ह्याला काय लिमिट आहे? तुम्ही या ठिकाणी मराठा जो आयोग होता मागासवर्गीय आयोग, त्याचे सगळे अध्यक्ष मराठा केला, तुमचे सगळे सदस्य ओबीसीचे होते ते हाकलले आणि सगळे मराठा केले। आता 8 दिवसामध्ये 3 कोटी मराठा समाजाचा 8 दिवसात सर्वेक्षण करायचं आहे आणि म्हणजे कायदा पास करणार आहे। मागच्या वेळी तुम्ही कायदा पास केला होता ना, तो कायदा आम्ही सुप्रीम कोर्टात आम्ही आव्हान दिलं आणि त्या कायद्याची धुळदाण आम्ही सुप्रीम कोर्टात केलेली आहे। जर तुम्ही आता अशाच प्रकारचा कायदा पुन्हा तुम्ही केला तर तुम्ही पुन्हा सुद्धा त्या कायद्याची धुळदाण आम्ही या सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या ठिकाणी देत आहे। आणि जर तुम्ही करायला लागाल तर 24च्या निवडणुकीमध्ये हे तुमचे सगळे पाटील आणि हे सगळे जे पवार पाटील आहेत, ह्या सगळ्यांना घरी बसवण्याचा निर्णय आता ओबीसीनी केलेला आहे। त्यामुळे 24ला परत तुमचं येणं नाही। आता त्या ठिकाणी ओबीसीचं सरकार या ठिकाणी येणार आहेत। ते म्हणतात तुम्ही धाकटे भाऊ आहे, आम्ही मोठे भाऊ आहे। अरे वा, मोठे भाऊ, सगळा वाटा तुम्हाला आणि घाटा आम्हाला, सगळा घाटा आमच्या नशिबी काय, तुमच्या नशिबी मुख्यमंत्री पद, अर्थमंत्री, कृषी मंत्री, उद्योग मंत्री, सगळे मंत्री तुम्हाला। आणि आमच्या वाट्याला काय हो? तुमच्या वाट्याला कारखाने, तुमच्या वाट्याला शिक्षण संस्था, हॉस्पिटल, अमकं टमकं सगळं तुम्हाला। आणि आमच्या वाट्याला ऊसतोडी, वेट बिगारी, हमाली, दगडफोडी, हे सगळं आमच्या वाट्याला आलेलं आहे। आणि म्हणून तुम्हाला आता तुम्ही आम्हाला लहान भाऊ म्हणताय, पण आता एकदाच आमच्याकडे जो वाटा आहे तो तुमच्याकडे घ्या आणि तुमच्याकडचा वाटा जो आहे तो एकदा आम्हाला द्या। जर तुम्ही गुमान देणार नसाल तर 24च्या रणसंग्रामामध्ये आता आम्ही तो आमचा हक्काचा वाटा जो आहे तो आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सुद्धा आम्ही सरकारला या ठिकाणी देत आहे। या ठिकाणी धनगर समाजाचा विषय, धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठी संख्या आहे, म्हणतात धनगर समाजाचा धाकटा भाऊ, त्यांचं एसटीचं आरक्षण आम्ही देणार म्हणून सांगते। एकीकडे धनगर समाजाचं ओबीसीचं आरक्षण, त्याला कोर्टात आव्हान, ह्या जरांगे पाटलाचा सहकारी जो आहे तो बाळासाहेब सराटे त्यांनी कोर्टात आव्हान दिले, म्हणजे धनगरांचं आरक्षण बोगस आहे, माळ्यांचं बोगस आहे, सगळ्यांचं बोगस आहे, ह्यांचा कसलं सर्वेक्षण नाही आहे, ह्यांचं आरक्षण रद्द केलं पाहिजे, ह्यांना ओबीसीचं बाहेर केलं पाहिजे, त्या ठिकाणी मराठा घातली पाहिजे। अशा प्रकारची वंजाऱ्यानं सुद्धा बाहेर काढा म्हणून सांगितलं की वंजाऱ्यात सुद्धा आरक्षण बोगस आहे म्हणे आणि ह्यांचं आरक्षण तेवढं खरं। वावे पठ्ठ्यानो, या ना कोर्टात तुम्ही इकडे कोर्टात तुम्ही हे करताय आणि इकडे धनगरांच्या एसटीचं आरक्षणात तुम्ही हे करताय। गेल्या 50 वर्षामध्ये एसटीचा आरक्षणाचा शब्द तुम्ही दिला होता ना, तुमच्या ह्या सगळ्या मराठा सरदारांनी पाळला का तुम्ही शब्द? का धनगरांचं एसटी आरक्षण तुम्ही दिलं नाही? एसटी आरक्षणाचा लढा आता आमचा कोर्टात सुरू आहे आणि तो सुद्धा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही। परंतु जोपर्यंत एसटी मिळत नाही तोपर्यंत धनगरांचं ओबीसीतलं एनटीचं आरक्षण हे आम्हाला वाचवल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। आणि म्हणून एखादी आमची नंदाताई खोत एखादी नगराध्यक्ष होते, एखादा आमचा नानजी पाटील गव्हाचे त्या पुणे जिल्ह्याचा आमचा जिल्हा परिषद अध्यक्ष होतो, पण ते पण ह्यांना बघवणं झाले। आणि म्हणून हे राजकीय आरक्षण काढून हिसकावून घ्यायसाठी हा सगळा उपद्रव जो आहे तो आम्हाला ओबीसीतच आरक्षण पाहिजे ह्यासाठी सगळा सुरू आहे। पण आता एक लक्षात ठेवा, आता ओबीसी आणि दलित जागा झालेला आहे। ज्या दिवशी चावडीवरती दलित, ओबीसी, तेली, माळी, साळी, कोष्टी, कुंभार, धनगर, वडार हे एकत्र येतील तेव्हापासून ह्यांचा सरपंच सुद्धा होणार नाही। या महाराष्ट्रामध्ये सरपंच सुद्धा आमदारकी लय लांब राहिली आणि म्हणून सगळेजण आता चावडीवरती एकत्र या। मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, गावागावामध्ये सगळे ओबीसी दलित बांधव होते एकत्र या आणि पुढचं आपलं हे जे आपली भाजी भाकरी जी आहे ती आपल्या आता हिसकावून गेली की तर वाचवायचीच आहेत,
परंतु सत्तेमधला आपला ह्या लोकशाहीतला बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला वाटा तो सुद्धा आपल्याला हिसकावून घ्यायचा आहे. तो कुठलाही परी सोडायचा नाही. लोकशाहीची मतपेटीची लढाई जी आहे ती आता आपल्याला लढावीच लागेल. इतकी वर्ष आपण ती लढाई लढली नाही. मतपेटीतून दुसऱ्याचा राजा बाहेर काढला. आता इथून पुढे मतपेटीतून आपलाच राजा आपण बाहेर काढायचा असा निश्चय आपण करून आजच्या सभेतून जायचा आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. खूप मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलात आणि या मेळाव्याची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि ह्या ओबीसीच्या लढ्यामध्ये 26 तारखेला आपण कसंही करा पण मुंबईला पोहोचा असं धडका असं आव्हान करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार, जय ओबीसी, जय एससी, जय एससी, जय एससी, जय भीम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.